पण उद्धव ठाकरे मनमोकळेपणाने म्हणतायत एकत्र आलोय, एकत्र राहू, एकत्र लढूया, असं त्यांनी परवा सुद्धा परत शिक्षकांच्या मोर्चाच्या आंदोलनाच्या वेळी बोललेले आहेत. पण मनसेकडून कोणताही संकेत या बाबतीत येत नाहीये. आणि हे जे सांकेतिक मौन आहे अखिल, त्या मौनाची भाषांतर कशी करायची? सर्वप्रथम तर मी आपले आणि एबीपी माझाचे अभिनंदन मला करायचं आहे सर्वप्रथम, कारण आज खूप दिवसांनी सकाळपासनं एबीपी माझावरती एक एज्युकेशन स्कॅम जो धनगर विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल करण्यात येत होता, त्याच्यात बनावट हॉस्टेलमध्ये करोडोचा जो काय घोटाळा झाला तो वारंवार सकाळपासून एबीपी माझा ती बातमी लावून धरत आहे. काय आहे, अशाच प्रकारच्या बातम्या या गेल्या काही दिवस मागे पडलेल्या आहेत. कारण युती, आघाडी, अजून काय होणार, मराठी भाषा, हे सगळं जरी खरं असलं तरी हे भाजपचा जो काय अजेंडा आहे ना त्याच्यावर आपण सगळे खेळतोय. महत्वाचे विषय सगळे राहतात बाजूला. फक्त याच विषयावरती आता तुमच्या प्रश्नावर येतो मी. प्रश्न तुमचा असा होता की युतीबद्दल काय, तर मला असं वाटतं आज संजय राऊत साहेबांनी अशा प्रकारचं कुठलं विधानच केलेलं नाहीये. ते काय स्वतःहून प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सांगायला आले नव्हते, तर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्या प्रश्नाला खुलेपणाने उत्तर दिलेलं आहे. बरं. आणि ते उत्तरच सुस्पष्ट आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की लोकांचा दबाव आहे, महाराष्ट्रातनं समाजातनं दबाव आहे, पण युती होणार नाही होणार, कधी होणार, कशी होणार ते स्वतः बोलले की वेळ आल्यावर कळेल. खरंय. तर आम्ही कुठे काही करतच नाही आहोत.